इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. कोल्हापूर एलसीबी शाखेची धडाकेबाज कारवाई. गोवा बनावटी दारू व अशोक लेलँड ट्रकसह 1,95,78,78,000चा मुद्देमाल हस्तगत. गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली आणि महाराष्ट्रात वाहतूक व विक्री करण्यास बंदी असलेली गोवा बनावटीची विदेशी दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणण्याचा डाव कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उधळून लावला. पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 1,75,68,000 रुपये किमतीचे गोवा बनावटीची दारू, 20 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड ट्रक, 10,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट असा एकूण 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणून तिची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान 16 ऑगस्ट 2026 रोजी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोवा बनावटीची दारू भरलेला अशोक लेलँड ट्रक गोवा राज्यातून कर्नाटक मार्गे कोल्हापूरच्या दिशेने येत आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. तालुका शिरोळ जयसिंगपूर हद्दीत ट्रक अडवले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. संशयित अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH18 BG0067 याची तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली. 1,830 बॉक्समध्ये तब्बल 87,840 बाटल्या. पोलिसांच्या तपासणीत रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की कंपनीची 180 मिली क्षमतेची गोवा बनावटीची विदेशी दारू आढळली. एकूण 1,830 बॉक्समध्ये ही दारू भरलेली होती. प्रत्येक बाटलीची किंमत 200 रुपये प्रमाणे दारूची किंमत 1,75,78,000 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. अशा प्रकारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेद्वारे जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण दारू वाहतूक रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, दारूचा साठा नेमका कोणासाठी आणला जात होता, तसेच या बेकायदेशीर व्यवसायाचे जाळे किती दूरपर्यंत पसरले आहे याचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अनैतिक मानवी व्यापार व प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे तसेच पोलीस अंमलदार उत्तम सडोलीकर, राम कोळी, अरविंद पाटील यांनी केले. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.